मला वाटतं आता साधारणपणे आपण वसंतजी ते दाखवलं, ही परिस्थिती खरोखर नुसतं स्क्रीनवर बघण्यासारखी नाही तर रस्त्यावर गेलं तर अनुभवायला मिळते. आत्ता येताना देखील मला जेवढा ट्रॅफिक, म्हणजे मला वाटत नाही कधी मुंबई पुणे एवढं अंतर वाटलं होतं जेवढं आत्ता वाटलं. पण हे का होतं, हे कशामुळे होतंय, मला वाटतं ह्याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे. गेले 2-2.5 वर्ष मी जेव्हा जेव्हा इथे आलेलो, वेगळे वेगळे विषयाचे आंदोलनं असतील, नागरिकांशी संवाद साधायला असेल, मग ते वेताळ टेकडीचं असो, पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर काही असो, हे सगळं होत असताना देखील गणपती असेल, नवरात्री असेल, पुन्हा एकदा मी ज्या मंडळांना भेटी देतो, आधी जसं पुन्हा कधी एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही किंवा तुंबायचं नाही पाणी, तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे. पूर जे आपण पाहतो, ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे. एकंदर एक साधारण 7-8 वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे, ग्रोथसाठी संधी आहे, ॲस्पिरेशनल शहर आहे, ते शहर कुठे ना कुठेतरी आता चोक व्हायला लागले का? आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही, ते तर एक नैसर्गिक वाढ असतेच, फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतं, जे बाहेर काम करतात, येतात जातात. जसं भाऊ आता सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल, कुठेतरी ते एक व्हायला लागले का, ही देखील आपण एक शक्यता पाहत आहोत. पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे, जे शासकीय काम झालं पाहिजे, अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. अनेक विषय जसं आपण पुणे बघतोय, इतर शहरांमध्ये देखील. आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशनमध्ये एक मी पैज लावली होती की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि ते चांगलं झालं की सुधारलेलं आहे. ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं, त्यांचं सरकार बनत गेली, ते राज्य असेल किंवा ते शहर असेल, हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं. मग साधारणपणे जे काही वचननामा की त्यांचा जाहीरनामा असतो, ते जाहीरनाम्यात दाखवतात. आणि जमिनीवर काय असतं, हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं, म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत, असं एवढं भयानक अंतर असतं. आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही, कारण कामं तशी केलेली नसतात. एकतर दुसऱ्यांनी कामं केलेली असतात, त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात, किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं, जातीय दंगल किंवा जातीय तेढ निर्माण करा, धार्मिक तेढ निर्माण करा, समाजामध्ये वाद निर्माण करा, भाषेमध्ये अंतर निर्माण करा. हे सगळं करून डिवाइड अँड रूल ज्याला आपण बोलतो, ही जी काही डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे, ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे, ती त्याची अंमलबजावणी करतो. असो, हे जरी असलं तरी मला वाटतं आत्ता ही संधी आपल्याला हे शहर सुधारण्याची, आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो, नागरिक म्हणून जर एकत्र आलो, तर जी काही दडपशाही आपल्याला चालू आहे, म्हणजे मला आठवतं ना, आमचं सरकार असताना देखील जिथे जिथे लोकांची काही एक भूमिका असायची की त्यांच्या भावना असायच्या, त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो. जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा मला आठवतं हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन, ज्याला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे, त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते. ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जगजाहीर केलं आणि जे काही सत्य बाजू असेल ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं. बरं, हे होत असताना जसं मी नदीचं सतत सांगत असतो, कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळ्या मोठ्याचं की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्या ऐवजी अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चाललेत. उद्या त्या नदीला कव्हर पण करतील, त्याच्यावरनं रस्ता पण टाकतील. पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास 11 मंदिरं आणि 4 महत्वाचे रस्ते हे पाण्याखाली जाणार आहेत. जिथे एसटीपीचं काम पहिलं झालं पाहिजे, ते मला वाटतं एसटीपीवर 550 कोटी की काहीतरी खर्च करून ठेवलाय, 950 कोटी, 1800, ते पण बंद आहे. अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे. वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच त्यावेळी मंत्री होतो, कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव भयानक आहे. म्हणजे वरतून रस्ता, खालतून बोगदा, बाजूनी मेट्रो, मी सपाटच करून टाका, मग कशाला पाहिजे टेकडी वगैरे. आणि नावासाठी